चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। आपण पाहतोय की सध्या करमाळा तालुक्यामध्ये ऊसा संदर्भात AI शेतीच्या संदर्भात बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं जात आहे। दादा काय सांगाल, तालुक्यामध्ये पूर्णपणे तुमचं मार्गदर्शनाचे चर्चासत्र होत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नुसता तालुका नाहीये, संपूर्ण महाराष्ट्र आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे। कारण ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आपण या संस्थेच्या वतीने जवळजवळ 1000 एकरावर अख्ख्या महाराष्ट्रात हे AI तंत्रज्ञान गेल्या वर्षीपासून आपण सुरू केलेले आहे आणि ते रिझल्ट अतिशय चांगले आहेत। आणि मग आता मी एका संस्थेच्या वतीने मग करमाळा, माडा, करमाळा, इंदापूर ह्या सगळ्या परिसरात मी फिरतोय आणि गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना जागृती करतोय की तुम्ही हे तंत्रज्ञान आज तुम्ही वापरायला सुरुवात करा आणि जग सगळं या तंत्रज्ञानाकडे जाणार आहे, तुम्ही मागे राहू नका। शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो दादा? प्रतिसाद चांगला आहे। 400-500 एकर तर मला वाटतं त्यांनी नोंद केलेली आहे आणि अजून मला वाटतं टोटल 1000 एकराची तरी निदान नोंद या बाबतीत होईल। काल दादा माळेगाव कारखान्याचा निकाल लागला, त्यामध्ये दादांच्या पॅनलला यश मिळालंय, दादा चेअरमन काय प्रतिक्रिया असणार? मी राजकीय याच्यात कुठं काम बघत नाही, त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही। आता पाहतोय की दादा तुकोबा महाराजांची पालखी बारामती येते, त्यावेळेस देखील दादांचे CM व्हावे म्हणून बॅनर लागलेत, एक पवार कुटुंब म्हणून आपली काय इच्छा असणार? मला वाटलं तुम्ही AIचं विचारताय, AIच्या बाबतीत मी बोलू शकतो। कुणी मोठं झालं तर काय किंवा आनंदच होणार आहे। नक्कीच या ठिकाणी आपल्या बरोबर बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्रदादा पवार होते, त्यांनी आपल्याला यावेळी बोलताना वेगवेगळ्या विषयांवरती प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।